करता तुम्ही? टाइमपास चाललाय इकडे. आम्ही येतो कशाला इथे या सभागृहामध्ये? आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या मंत्र्यांनी कारवाई केली. आम्ही हा विषय मांडणार पण नाही आपल्याकडे. पण फक्त अधिवेशन काळामध्ये यायचं आणि आम्हाला काय म्हणजे टाइमपास म्हणजे हलक्यात घेऊन की बाबा ह्यांचं काय करायचंच नाही. राईट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरती ऍक्शन होत नाही आणि आश्वासन फक्त द्यायचं की आम्ही कारवाई करतो, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारवाई होईल. असे कित्येक विषय मी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मी पत्र दिलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये जे विषय निघाले आहेत, चौकशा समित्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. काय चाललंय का सभागृहात? मग आम्ही यायचं कशाला? आणि म्हणून आज आम्ही हा घटनात्मक विषय तुमच्याकडे आणलेला आहे 14 आयुधाच्या माध्यमातून. आमच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई झाली, आमचं म्हणणंच येणार नाही त्याच्यामध्ये. सभापती महोदय, ताबडतोब दखल घेतली म्हणून मी आलोय आणि म्हणून आता त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आता शंभूराज देसाईंना सांगितलंय की जे तुमचे प्रश्न जिथे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा बैठका घ्यायची आहेत या सर्व द्या आणि एका महिन्यामध्ये त्याची सगळी आपण पूर्तता करू. मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो. पुन्हा विषय आणि एकच आहे याच्यामध्ये ओ शशिकांतजी, गैरसमज कोणाचा नसावा. कारण शेवटी या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्येच प्रश्नाला उत्तरं मिळतात, न्याय मिळतो. त्यामुळे आणि सभापती सदस्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. त्यामधून जे काही राहून गेलेलं आहे ते सगळं आपण एका महिन्याच्या आतमध्ये ते हे करू. संबंधित मंत्र्यालाही मी सांगतो, तुमचेही काही त्यात जे प्रलंबित विषय आहेत ते फ्रेश एकदा देऊन टाका, म्हणजे त्याचा आपण मार्ग काढून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं आता पुढे जाऊया आपण. हा बोला. सभापती महोदय, धन्यवाद. सभापती महोदय, योगायोगाने राज्याचे गृहमंत्री पण देखील इकडे आहेत. सभापती महोदय, मुंबई शहरामध्ये वरळी सारख्या विभागामध्ये एक आणि विशेषतः बिर्डी चाळीचा एक अत्यंत चांगला फ्लॅगशिप असा एक प्रोजेक्ट मुंबई शहरामध्ये करण्यात आलेला आहे. सभापती महोदय, एवढं चांगलं प्रकल्प